एका सामान्य गणिताच्या शिक्षकाने बड्या बड्या राजकारण्यांचे राजकीय गणित पूर्णपणे बिघडवून टाकले। ज्या पक्षावर नेहमी विशिष्ट धर्माचा शिक्का मारला जातो त्याच एमआयएम पक्षाच्या तिकिटावर एका हिंदू शिक्षकाने दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला। अबू आझमी आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्या बालेकिल्ल्यात एका मास्तराने नक्की हा चमत्कार कसा केला जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। मुंबई महापालिकेच्या निकालांमध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत, पण प्रभाग क्रमांक 140 चा निकाल हा सर्वांच्याच भुवया उंचावणारा ठरलाय। या प्रभागातून विजय उबाळे हे उमेदवार विजयी झाले आहेत आणि विशेष म्हणजे विजय उबाळे हे व्यवसायाने गणिताचे शिक्षक आहेत आणि त्यांनी हा विजय असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएम या पक्षाच्या तिकिटावर मिळवलाय। सहसा एमआयएम पक्ष म्हटलं की फक्त मुस्लिम समाजाचं राजकारण करणारा पक्ष असा एक समज असतो, पण विजय उबाळे यांच्या विजयाने हा समज मोडीत काढलाय। विजय उबाळे हे खासगी कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना गणित शिकवतात। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला होता। प्रभाग क्रमांक 140 हा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो। हा प्रभाग दोन मोठ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला आहे। यातील एका भागाचे नेतृत्व समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते अबू आझमी करतात, तर दुसऱ्या भागाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक करतात। म्हणजेच एका बाजूला समाजवादी पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांची राष्ट्रवादी अशा दोन तगड्या शक्तींसमोर लढणं हे सोपं नव्हतं। मात्र स्थानिक मतदार या दोन्ही प्रस्थापित पक्षांच्या कारभारावर नाराज होते। लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना केवळ राजकारण करणारे नेते नको होते, तर त्यांना स्थानिक समस्या जाणणारा आणि त्या सोडवणारा माणूस हवा होता। रस्ते, पाणी आणि गटारांच्या समस्यामुळे नागरिक त्रस्त होते आणि विद्यमान नेत्यांकडून त्यांना दिलासा मिळत नव्हता। लोकांना तिसऱ्या पर्यायाची गरज होती आणि ती गरज विजय उबाळे यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे। एक शिक्षक म्हणून विजय उबाळे यांचा संपर्क दांडगा होता। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले होते। अबू आझमी आणि सना मलिक यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या प्रभावाखाली असलेल्या या मतदारसंघात मतदारांनी भाकरी फिरवली आहे। एमआयएम पक्षाने एका हिंदू उमेदवाराला तिकीट देऊन आणि निवडून आणून आपल्या राजकारणाची दिशा बदलत असल्याचे संकेत दिलेत। गणिताच्या या सरांनी प्रस्थापित नेत्यांना मात्र पराभवाचे कटू धडे शिकवले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तुम्हाला काय वाटतं, विजय सरांसारखे सुशिक्षित लोक राजकारणात आल्याने खरोखर बदल घडेल का? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।